दिलं पाहिजे आणि होणारा जो परिसरामध्ये या नदी पात्रामध्ये होणारा जो अवैध वाळू उपसा आहे तो रोखला पाहिजे। अन्यथा अशा दुर्दैवी घटना घडल्या तर प्रशासनच याला जबाबदार राहील। या ठिकाणी काही नागरिक जमलेले आहेत, त्या नागरिकांना देखील आपण विचारू शकतो ही घटना नेमकी काय घडली, कशी घडली या संदर्भात कुणाला माहिती का? कोणाला माहिती सांगा, काय काय नेमकं काय नाहीये। आम्ही जेव्हा आलो तेव्हा म्हशी बाहेर काढायचं चालू होतं आणि नंतर जे म्हणजे आमचे मित्र श्रीराम आबू यांच्या पत्नी या देखील जवळ येतो म्हशीसोबत गाडी बैला सहित पाण्यात बुडाल्या। नंतर त्या वरी आल्यानंतर इथे जी पब्लिक होती त्यांनी बघितल्यानंतर पोलीस स्टेशनला कॉल केला आणि नंतर पोलीस आले आणि आता त्या म्हणजे वहिनी आमच्या मित्राच्या मिसेस यांना पाण्यातून बाहेर काढण्याचं चालू आहे। आता वर काढले तर हा, यापूर्वी एक घटना घडली होती अशीच, काय घडलं होतं नेमकं? नाही ते घटना शिवनाथ आबूज हे देखील नदीला बैलगाडीत पाणी पाजण्यासाठी गेलते आणि त्यांना समजा म्हैस त्यांची दगावली होती, ते त्यातून वाचले। आज महिला म्हणजे आमचे वहिनी ह्या गेल्या। पण कुठंतरी तुम्हाला वाटत नाही पाहू शकता की रंजेगावचं जे सिंदपाना नदी पात्र आहे त्या ठिकाणातून हे वाळू उपसा जे आहे अवैधरित्या केलेला आहे आणि हा खूप दिवसाचा नाही तर हा ताजा वाळू उपसा आहे। हे पूर्वीचे ढिगारे वगैरे काही नाही, सध्या असणारे जे आहे ते ताजे ढिगारे आहेत। आणि आपण पाहू शकता की या ठिकाणी जे आहे वाहनांची जी टायरची नक्षी आहे ती नक्षी देखील आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। या ठिकाणी नुकतंच काही भरलेला देखील वाळू साठा या ठिकाणी आपण पाहू शकता। हे मोठ्या प्रमाणात असा वाळू उपसा होत असताना देखील संबंधित जे तलाठी आहे त्यांचं मात्र याकडे कसल्याही प्रकारचं लक्ष नसल्याने हा जो अवैध वाळू उपसा आहे तो राजरोजपणे चालू आहे। परंतु या सज्जाची असणारी जी तलाठी आहेत ते तलाठी मात्र सज्जावर येतात का नाही हाच मोठा प्रश्न आहे। कारण सज्जावर जर येत असते तर हा जो चालणारा जो अवैध वाळू उपसा आहे तो त्यांच्या निदर्शनास आला असता, परंतु कसल्याही प्रकारचं गांभीर्य नाही असंच म्हणावं लागेल। कारण या ठिकाणी पाहू शकता की मोठ्या प्रमाणात जे आहे ते या ठिकाणाहून वाळूचा साठा रात्रीतून करायचा आणि सकाळी भरून न्यायचा असा प्रकार या ठिकाणी चालत असल्याचं सांगण्यात येत आहे। हे पाहू शकता की हा जो परिसर आहे ते पूर्ण असा वाळूने भरलेला होता। या ठिकाणाहून मोठ्या प्रमाणात वाळू भरून नेलेली आहे। या ठिकाणी मात्र आता 2-3 ब्रास वाळू या ठिकाणी आहे आणि आपण पाहू शकता की ही ओली वाळू, ही पूर्वीची वगैरे काही नाही, आत्ताची ओली वाळू आहे। हे पाहू शकता आपण, ही ओली वाळू, हे रात्रीच्या दरम्यान झालेला उपसा हे पाहू शकता। ही ओली वाळू, हे मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा होत असताना देखील तलाठी आहे तलाट्यांचं मात्र कसल्याही प्रकारचं लक्ष नाही असंच म्हणावं लागेल।
तुम्ही आली इथेच का तुम्ही स्पॉटला? कधी रस्त्याने येतोय आम्ही. आताच म्हणले तहसील मध्ये हो तहसील मध्ये निघलो आम्ही 2 जण इथून येतो तिकडं.